या कचऱ्यासोबत लढावं लागन पोरांनो. मार्केटमधले लोक पॉझिटिव्ह निगेटिव्ह तो नंतर आहे, पण साला पहिलं मला चार्ज व्हावं लागेल. लोक पॉझिटिव्ह भेटले का आपण खुश होतो, लोक निगेटिव्ह भेटले का आपण निगेटिव्ह होतो. हम लोग आदतें बनाते, वी क्रिएट हॅबिट्स अँड हॅबिट क्रिएट आवर फ्युचर. कारण की तुम्ही खोटं बोलून, निगेटिव्ह विचार करून, वरवर काम करून, मतलबी बनवून कधीही कुणाच्या हृदयापर्यंत पोहोचू शकत. तुम्हाला लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं हृदय, तुमचं चारित्र्य निर्माण करावं लागेल. आणि मग बघा समाजाच्या प्रत्येक घराघरात तुमचं वेलकम असेल. जे मनात साठलेलं गबाळ आहे ना, ते थोडं थोडं करून, कधी मध्ये करून, कुणीतरी करून, थोड्या पोट्या पैशाने काहीच त्याने सॉल्व नाही होणार. लगातार तुम्हाला एक वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष घुसावं लागेल, तरी आतलं गबाळ बदलन, सॉफ्टवेअर रिप्लेस होईल. परिस्थितीला तोडायचं आहे. चिखलाने पूर्ण भरला तर आंघोळ शावर खाली जाऊन थांबावं लागेल ना. 1-2 चम्मचने काय होणार आहे का पाण्याच्या. पूर्ण अंग चिखलाने भरलं आहे आणि 1-2 स्पून आहेत ना खाण्याचे, त्यांनी पाणी भरून अंगावर फेकलं तर काय होईल? काय होईल? एवढे मोठे भांडे आहेत आणि ते घासण्यासाठी फक्त 1 लोटीभर पाणी आहे, जमल का? काय करावं लागतं? घाण साफ करायला तुम्हाला काय वाटतं की अनलिमिटेड पाणी पाहिजे का नाही पाहिजे? मग आपल्या मनामध्ये जी भीती आहे, जो द्वेष आहे, जो राग आहे, जे निगेटिव्ह विचार वारंवार येतात. लोक पॉझिटिव्ह भेटले का आपण खुश होतो, लोक निगेटिव्ह भेटले का आपण निगेटिव्ह होतो. कोणी चांगलं म्हणलं का खुश, कोणी वाईट म्हणलं का लगेच रुसून फुसून बसायचं. काय बघा, युअर बिलीफ क्रिएट युअर रियालिटी. ये बिल्ली है लेकिन देख कर क्या देख रही है वो? शेर. मांजर आहे पण ती म्हणती मी वाघिणी. येस और नो? मग तुमचा विश्वास हे तुमचं भविष्य बनवतो, तुमचा बिलीफ. तुम्ही जर म्हटले नाही होणार बिझनेस, देव जरी आला ना तरी नाही होणार, होणारच नाही. तुम्ही जर म्हटले ना होणार आहे, तर एक्सपर्ट डॉक्टर सुद्धा म्हणतो की होणार नाही, तरी पण तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर चालत देऊ शकता. जो होना है वो होकर रहेगा, लेकिन आप उसको किस तरह से देखते हो ये बहुत इंपॉर्टंट है. एकाच वडिलाचे 2 मुलं आहेत. एक जण फुल दारू पितोय आणि एक जण दारूला हात पण नाही लावत. दोघांना पण विचारलं, का रे बाबा तू दारू का पितोस? तो म्हणतो माझे वडील पितात. दुसऱ्याला विचारलं तू का पित नाहीस? कारण की तो म्हणतो माझे वडील पितात. काय याच्यात अर्थ? एकच वडील पण ॲटिट्यूड डिफरंट. ॲटिट्यूड. तुमचा चष्मा बदलावा लागेल. ह्या दुनियाकडे बघण्याचा चष्मा. आरशावरची धूळ साफ करणं पूजा मॅडम सोपं आहे की चेहरा साफ करणं सोपं आहे? ॲक्च्युली धूळ कुठे आहे? आरशावर. पण साफ कुठं केलं जातं आहे? काय होईल? हे जग इथून मागं जसं चालत आलं आहे तसंच चालणार आहे. काही बदल होणार. बदल करावं लागेल कुणामध्ये? आपल्या बिलीफ सिस्टममध्ये, विश्वासामध्ये. तर बिलीफ डेव्हलप करावं लागेल. आहे का तयारी? तर आपल्याला 2 महिने असतात. एक असतं बाह्यमन आणि एक असतं. जे पण सगळे मोठे निर्माण होतात ते कशामुळं होतात? अंतर्मनामुळं, सबकॉन्शियस माइंडमुळं. कशामुळं होतात? जसं एखादं मटक्यामध्ये पाणी असेल तर जास्त काळ पाणी ठेवलं तर हळूहळू ते पर्क्युलेट होतं का नाही होत? पाझरतं का नाही पाझरत? जमिनीत जर तुम्ही पाणी साठवून ठेवायचा प्रयत्न केला साठतं का? काय कळतं? पाझरतं. मग ज्या पण गोष्टीचा तुम्ही जास्त मारा रेग्युलर करतात डोक्यावरती, ते हळूहळू पर्क्युलेट होऊन कुठं जातं? अंतर्मनात जातं. मनाला काही घेणं देणं नाही आहे की तुम्ही काय घेताय, चांगलं घेताय का वाईट घेताय. मनाचं एकच काम आहे, ज्याला पण तुम्ही जास्त काळ त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आणणार ते हळूहळू कुठं जाणार? कुठं जाणार? कुठं जाणार? सबकॉन्शियस माइंडमध्ये. बघा ना, 2 अनोळखी मित्र एकमेकाला भेटतात तोपर्यंत काहीच अटॅचमेंट नसती, पण जेव्हा त्यांचं कनेक्शन वाढतं, बोलणं वाढतं, बघणं वाढतं, चालणं वाढतं, एक 5-7 दिवस, महिने जातील तर हळूहळू तो व्यक्ती आपल्या अंतर्मनात जातो. येस ऑर नो? जातो का नाही जात? मग जे पण टॉप लेवलचे सगळे यशस्वी लोक जे बनले त्यांनी त्यांच्या स्वप्नाला अंतर्मनात घातलं. जे लोक बाह्य मनाने वरवर बिझनेस करतील, कॉन्शियस माइंडने बिझनेस करतील, ते लोक छोटे मोठे प्रॉब्लेम आले ना हलून फिवणीच होऊन जाणार. पण आतमध्ये जे घुसलंय जन्मापासून, आई वडील, मित्र, परिवार, स्कूल, कॉलेजेसने यांनी टाकलंय का नाही काही ना काही सिस्टम आपल्या आतमध्ये.
एखाद्या घरामध्ये हॉलमध्ये फुल बेड, सोफा, टी व्ही, फर्निचर सगळे, आणि तुम्हाला आता वाटलं नवीन सोफा, नवीन चेअर, नवीन टी व्ही, नवीन काही शोचं मटेरियल तुमच्या हॉलमध्ये लावायचं, तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? काय करावं लागेल? पहिलं काढावं लागेल. आता त्या व्हिडिओमध्ये जे पाण्यामध्ये जी घाण होती ती काढणं अशी पॉसिबल होती का? काय करावं लागलं? घरामधलं तर तुम्ही काढून मग नवीन टाकताल, पण या माइंडचे विचार कसे काढणार? कसे काढणार? पर्याय नाहीये, काढायला पर्याय नाहीये. चांगलं घ्यायला चालू करा, ॲटोमॅटिक घाण विचार बाहेर निघून जातील. येस ऑर नो? तुम्ही शेती करताय किंवा आपण आपल्या घराच्या बाहेर कुठंतरी गार्डन भेटतं आपल्याला बघायला. तुम्हाला गार्डनमध्ये गेल्यावर असं वाटतं का डिसिप्लिन, झाडं कटिंग केल्या असतात, सुंदर फुलं असतात, एकदम हिरवळ दिसती भारी? का बरं? एफर्ट्स घेतलेत त्याच्यावर. डोंगरामध्ये बघितलं का तुम्ही असं कधी एवढं डिसिप्लिनमध्ये असतात झाडं कटिंग वगैरे कधी असतं डोंगरात का? ते कसे पण वाढतात, राईट और रॉंग? पण बाग डिसिप्लिनमध्ये वाढती. काय कारण? काय कारण? कारण की त्या बागेची काळजी घेतली जाते. मग जो आपला बिलीफ जो आतमध्ये टाकला गेलाय, तर काय टाकलंय बरं जन्मापासून आपल्या आतमध्ये? काय टाकलंय? जॉब टाकलंय, इकडं नको जाऊ, तिकडं नको जाऊ. पण लहानपणापासून हे टाकणं चालू होतं माहिती तुम्हाला? इकडं नको पळू, पळ इकडं. काय बोलतात बरं घरचे लहान मुलांना? काय टाकलेलं असतं? काय टाकलंय? ती भीती म्हणजे काय? काय करायचं नाही हे सांगितलं ते, पण काय करायचं हे सांगितलं नाही. काय वाटतं तुम्हाला? आज पोरा वैताग द्यायला लागला ना, त्याच्या हातात मोबाईल दिला तो आई वडील, बघ ते डाउनलोडिंग करतील, तो आहे मनात कार्टून डोक्यात डाउनलोड करतील. होऊन दे, मला वेळ नाही, मी तुला फक्त डाउनलोड केलंय, तू प्रोडक्ट माझं आहे पण कंटेंट दुसऱ्याचे असतील. तुम्हाला पप्पा मम्मी म्हणायपुरता ओके आहे, पण तुझ्या मनामध्ये जे सगळे विचार, कार्टून, झंगझंग जुगाट, गाणे, काय गेम बिम खेळायचं तू काही कर, पण मला सोड, मला स्वयंपाक करून दे, तू मोबाईल घेऊन बस. किती लोकांना वाटतंय? टी व्ही लावून देतो, कधी कधी मोबाईल घेऊन देतात. डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्या मुलांचे ब्रेन वॉशिंग, आपल्या मुलांच्या माइंडमध्ये जे बी टाकू राहिलेत ना, हे लोक टाकू राहिलेत. आणि म्हणून हे आयुष्यभर वैतागतं, टेन्शन येतं, फ्रस्ट्रेशन येतं. लहानपणापासून त्याच्या हातात मोबाईल दिला आहे, टाईमपास म्हणून गप्पा आणल्या हातात. आपलं असोसिएशन कुठल्या लोकांसोबत आहे? आतमध्ये काय भरलंय? आता तुम्ही इथं आलात ना, तुमचा कॉन्शियस माइंड चार्ज झालाय. काय झालाय? असं हे सगळं आत जाण्यासाठी, सवय बनण्यासाठी 21 दिवस लागतात, आणि ते जीवनामध्ये येण्यासाठी 90 दिवस लागतात, 90 दिवस. हम लोग आदतें बनाते, वी क्रिएट हैबिट्स एंड हैबिट क्रिएट आवर फ्यूचर. हम आदतों के प्रोडक्ट्स हैं, हम विश्वास के प्रोडक्ट है. आपने जिस जिस पर विश्वास किया वो आपको मिला है. एक और नो? जो भी चीज़ के ऊपर आपने विश्वास रखा है वो आपको मिला है. तुम्ही हीटर आहे वर तुमच्याकडे गरम पाण्याचं, आणि आंघोळ करता करता तुमच्या डोक्यात एक तुम्ही एका मित्राकडून एक डायलॉग ऐकला होता, अरे मी हीटरच्या पाण्याने आंघोळ करत होतो आणि त्या पाण्यात करंट उतरला आणि लय डेंजर शॉक लागला, मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लागलं. आता थॉट टाकला. काही काही असे शब्द असतात ना, ते डायरेक्ट सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात. जसं की भीती जाते का? तर तो जेव्हा घरी आला, त्याने हीटर दाबलं, तर प्रत्येक वेळेस त्याला तो विचार आठवतो, इथं लाईट करंट तर नाही उतरणार ना पाण्यात. म्हणजे एक निगेटिव्ह थॉटमुळं त्याचं कम्फर्टेबल आंघोळसुद्धा करता येत नाही माणसाला. येस ऑर नो? आमच्या खेडेगावातून माझी शाळा होती, 3-3.5 किलोमीटर. एक खेडेगावातून मला जावं लागायचं. आणि आईने दळण असतं ना, पीठ, लहानपणी गिरण नव्हती, तर ते 5 किलो 2 पायले असतं, पहिलं 1.5-2 पायली, ते दळून आणण्यासाठी घेऊन ये म्हणले भाऊ शाळेतून येताना. पायी जायचं होतं. आणि त्या दिवशी काही लाईट नाही आली, ते दळून झालं नाही. मी तिथं थांबलो, ते म्हणले लाईट येईन. लाईट आली रात्री 8ला. कितला? ते नंबर लागायला 9:30 वाजले. तोपर्यंत मी तिथंच, लाईट नाही गावानी, रोडनी. आणि अशा वेळेस मला आणि एक माझ्यासोबत लेडीज होत्या, तिच्या अंगात यायचं. काय यायचं? तर त्या लेडीज पण तिथं होत्या आणि मला त्यांसंग यायचं होतं. आणि आम्ही आलो, आणि त्या बाईने स्टोऱ्या काय सांगावं मला, चालता आता बोताच्या स्टोऱ्या चालू केल्या. आणि एका ठिकाणी खड्ड्यामध्ये आलो आम्ही. कुठं? खड्डं होतं असं थोडंसं. आणि तिथं ती बाई म्हणली, इथून पटपट जायचं बरं का आपल्याला, इथं गोंगराचा आवाज येतो. मी अजून
अजून सुद्धा त्या रोडने मर्सिडीजमध्ये बसलेलो आहे, तरी पण मला तिथं ते घुंगराचे आवाज ऐकायला येतात. ॲक्च्युली तिथं घुंगरू आहे का? घुंगरू माझ्या डोक्यात टाकला आणि ते घुंगरू खुळ 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 वाजतं मला त्या लोकेशनला गेल्यावर. तर असे लई घुंगरं सगळ्याच्या डोक्यात टाकलेत रे, म्हणून दुःख, दलिंद्री, प्रॉब्लेम, त्रास होऊ राहिलाय. कोणा समजलं उदाहरण? किती लोक मान्य करतात की असे लई विचार टाकले सर, कोणी कोणी काय काय निगेटिव्ह बोललंय, कसं कसं टाकलंय. बरं, एखाद्या माणसाने एखाद्या माणसावर शक घ्यायला सुरुवात कुठून होती माहिती आहे का? फक्त एकदा सांगायचं तो असा आहे, त्यानंतर त्याचं सगळं बिहेवियर तुम्हाला तसंच दिसायला लागणार. किती लोकांना वाटतंय? कसं वाटतं? काही पण करून द्या, तुम्हाला वाटतं बघा बरं का, बघा राईट, ते सगळं मॅच व्हायला लागतं. म्हणून लक्षात ठेवा, रामाला वनवासाला कोणामुळं जावं लागलं? कोणामुळं? इनडायरेक्ट मंत्रा. बरं, युद्ध कोणामुळं झालं? शकुनी मामा. मग आतापर्यंत नकळत आपल्या आयुष्यात लई शकुनी आणि लई मंत्र आहेत. येस ऑर नो? मग यांनी टाकलेले जे विचार आहेत हे कसे काढणार तुम्ही? असे 2-4 तासात? 20-30-40 वर्षापासून जे डोक्यात टाकलंय, जेवढं पण वय आहे तेवढं टाकलंय का नाही? ज्याला मला आलेलं नवीन मेमरी कार्ड होतं, पण डाउनलोड फार म्युन्सिपाल्टीच्या गाड्या झाल्या तो लोकांच्या माइंडच्या. सगळ्या दुनियाचा कचरा यांच्या मोबाईलमधून यांच्या डोळ्या कानात डाउनलोड होतो. म्युन्सिपाल्टीची गाडी, गार्बेज इन गार्बेज. सकाळी रोज कचरावाला म्हणतो टांग 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 टांग, कचरा आला कचरा आला कचरा आला. वापरणारा रोज कचरा बाहेर काढतात ना, पण डायरेक्ट इनडायरेक्ट तुमच्या मोबाईलमुळं तुम्ही जे ऐकताय, जे पाहताय, जे स्मेल घेताय, हा सगळा कचरा माइंडमध्ये गेलाय. या कचऱ्यासोबत लढावं लागन पोरांनो. मार्केटमधले लोक पॉझिटिव्ह निगेटिव्ह तो नंतर आहे, पण चला पहिलं मला चार्ज व्हावं लागेल. इथून खाल्ली बॉडी दिवसाला किती कमवून देऊ शकते? इथून खाल्ली किती कमवून देऊ शकते? जास्त खर्च कुठं होतो आजकाल आपला? ह्या जगामधले 95% लोकांचा खर्च कुठं होतो? कुठं होतो? इथून खाली. ही बॉडीने काय दिलं आउटपुट? काय ROI आहे याचा? रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट काय आहे बॉडीची? तुम्ही आता ते तिकीट दिलंय ना, हे तिकीट पण इथून खाल्ल्यासाठीची जास्तीत जास्त. काही तर म्हणले असते वसूल करून घेऊ. खरी इन्व्हेस्टमेंट कुठं पाहिजे? कुठं पाहिजे? माइंडवर. मग अंतर्मनाला साफ करायचं आहे का? त्याच्यात नवीन डेटा टाकायचा आहे का? असा डेटा टाकू आपण की त्या डेटामुळं आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे. असा डेटा आजपासून टाकायला चालू करायचा. विल पॉवर म्हणजे काय? मी करणार. कोणी जर म्हणलं ना करणार का, तयार आहात का, तुम्ही काय म्हणतात? येस. ही विल पॉवर आहे. हे वरचं मन बोलतंय. मी म्हणलो ना करोडपती बनायचं का, तुम्ही म्हणणार येस. हे अंतर्मन नाही बोलून राहिलं. हे जेव्हा अंतर्मन बोलायला लागल ना, तेव्हा तुम्ही झोपणाऱ्यासोबत, उठणाऱ्यासोबत सगळं काही तुम्ही यासोबत करायला चालू करणार. पण अंतर्मनात ते पाझरलं पाहिजे. पण आत्तापर्यंत नकळत निगेटिव्ह विचार सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर झालेत. घृणा स्टोअर झाली आहे, एक शरम न तयार झाली आहे, लज्जा तयार झाली आहे, फुकटमधला इगो तयार झाला आहे. मला इज्जत आहे, शेजारच्याला विचार तुला शिवाय देते बाहेर. शॉर्ट टर्म मेमरी. ह्या मेमरीमध्ये पण ज्या ज्या गोष्टी आहेत ना, कधी कधी तुम्हाला आत्ता मला नाव सांगितलं मॅडमनी आणि 1 तासाने मी पुन्हा विचारतो मॅडम तुमचं नाव काय बरं, विसरलो मी. शॉर्ट टर्म. हे सगळं शॉर्ट टर्म चालतं. नेक्स्ट काय आहे? लॉजिकल थिंकिंग. इथं लॉजिक लावलं जातं. खरं असं का हे? ते खरं सांगतात का? कसं मी याला खोटं साबित करू? हा सगळा माइंडचा खेळ आहे. दुसरा पार्ट काय आहे? क्रिटिकल थिंकिंग. सरळ सरळ चाललंय ना, सरळ सरळ, तर ते आणखीन कॉम्प्लिकेटेड विचार केले जातात. हे कॉम्प्लिकेटेड करण्याचं सगळं कार्यक्रम कोणाचे आहेत? कॉन्शियस माइंडचे. हे बुद्धी चालवणं, भीती दाखवणं, निगेटिव्ह विचार करणं, पॉझिटिव्ह होणं, हे सगळं टेम्पररी आहे. पण सबकॉन्शियस माइंडमध्ये काय आहे बघा? काय आहे? काय आहे? बिलीफ. विश्वासाला नवीन विश्वास टाकावा लागेल. बिलीफ काय आहे? माझ्या माइंडमध्ये जुना बिलीफ काय होता बिझनेसच्या अगोदर? हे मोठं होणं आपलं काम नाही आहे,
हे असं काही होत नसतं, आपण काय होऊ शकत नाही, मोठं व्हायला लय पैसा लागतो, लय शिक्षण लागतं, श्रीमंत घरात जन्म घ्यायला पाहिजे, यासाठी लय लोक ओळखीचे पाहिजेत, हे माझं बिलीफ होतं. तुमचं पण बिलीफ डायरेक्ट इनडायरेक्ट असंच आहे. आमच्याकडं तर लोक नाहीत, कशा लेग होणार, माझी एक पण लेग चालू नाही, कशा लेग मी करू, कसं बनू मी डायमंड, येते का लक्षात, कसा मी चेक काढू, हे तुमचं मन तुम्हाला म्हणतं, हा तुमचा विश्वास म्हणतोय ना, या विश्वासाने तुम्ही अचिव्हमेंट करू शकतात का? नाही ना. तर ह्या बिलीफला जर बदलून टाकायचं असेल तर तुम्हाला कळलं ना काय करावं लागेल, पॉझिटिव्ह 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 ऐकावं लागेल. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट पॉईंट, याच्यामध्ये जर बघितलं इमोशन्स काय आहे, भावना आहेत, भावनिक आहे आपण. तुम्हाला लहानपणीच्या गोट्याचा खेळ अजून पण आठवत असेल, काय वाटतं, बोट्या पार फुटू फुटूपर्यंत गोट्या कोण कोण खेळलं, किती शेव्या द्या, किती भांडणं करा, आम्ही गोट्या खेळायला जाणार. मुलीचा खेळ काय असायचा, काय चांफुल्या आणि असं असायचं माहिती तुम्हाला, कोण कोण खेळलेलं, एक लंगडी, किती किती मजा आली, व्हायला लई मजा. श्रीमंत होण्यात मजा नाहीये, श्रीमंत होण्याच्या प्रोसेसमध्ये लय मजा. करोड़पति बनना साला बहुत छोटी बात है, लेकिन वो प्रोसेस में जो आदमी बनता है ना साला वो बहुत धमाकेदार बात है. वो प्रोसेस इज व्हेरी इंपॉर्टंट. समझ में आया. डिलिव्हरीच्या टायमिंगला आईला तर त्रासच होतो, पुन्हा ते बाळ राडतं, काम करून देत नाही, कधी बचकुऱ्या घेतं, कधी मंगळसूत्र तोडतं, कधी झोपून देत नाही, त्रासच आहे आई बनल्यावर. पण आई बनण्याची जी प्रोसेस असते ना, त्याच्यात जे स्वप्न रंगवते ना, चला त्या प्रोसेसला एन्जॉय करणं म्हणजे खरं मातृत्व. येस ऑर नो, ॲग्री आहे, समजतंय. हे इमोशन्स लय मजा आहे, आतमध्ये असे आहे ना, असे वेगळे वेगळे इमोशन्स टाकलेत. आणि इमोशन्स आहे ना, ज्या अशा काही गोष्टी भयावह घडतात किंवा आनंदाचे क्षण किंवा सरप्राईज, अशा गोष्टी स्टोअर होऊन जातात. बघा तुमच्या मनामध्ये काही ना काही असे इमेज, एक्स्ट्रीम दुःख मनात स्टोअर असन, एक्स्ट्रीम आनंद पण मनात स्टोअर असन, आहे का. मोठं दुःख पण स्टोअर आहे आणि मोठा आनंद पण. असं अचानक काही गोष्टी घडलेल्या तुमच्या आयुष्यात स्टोअर आहेत. मार्केटमधल्या सगळ्या लोकांना हे अंतर्मन आहे का नाही आहे, ज्या वेळेस तुम्ही त्याला कनेक्ट करतात ना, तेव्हा तो बॉन्ड बनून जातो. पण आजच्या लोक फक्त वरवर कनेक्ट होतात, अंतर्मन त्यांचं कनेक्टच होत नाही आहे. ह्या बिझनेसमध्ये मी अचिव्हमेंट करण्याचं एकच कारण आहे की मी लोकांच्या अंतर्मनात घुसण्याचा प्रयत्न केला, ते दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला, तिथं हात घाला. आणि तिथं हात घालण्यासाठी तुम्हाला फार पावित्र्यवान, तुम्हाला कॅरेक्टरबाज माणूस बनावं लागेल. येतं एक लक्षात. कारण की तुम्ही खोटं बोलून, निगेटिव्ह विचार करून, वरवर काम करून, मतलबी बनवून कधीही कुणाच्या हृदयापर्यंत पोहोचू शकत. तुम्हाला लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं हृदय, तुमचं चारित्र्य निर्माण करावं लागेल. आणि मग बघा समाजाच्या प्रत्येक घराघरात तुमचं वेलकम असेल. ही माझी खात्री. इमोशन्स, हे इमोशन्सला बदला, अशा वातावरणात या, इथं आनंद सेलिब्रेट करा. ह्या बिलीफला बदला, ह्या बिलीफला बदलण्यासाठी या वातावरणात इन्व्हॉल्व व्हा. इमोशन्सला बदलण्यासाठी ह्या येणाऱ्या जे वातावरण आहे ना, या वातावरणात फुल घुसा, एन्जॉय करा. ध्येय वेडं होऊन काम केलं पाहिजे, ध्येय वेडं होऊन. मला लय रिजेक्शन आलं सर, लय लोक नो म्हणले, पण त्या नोमध्ये आहे ना मला यस म्हणणारे लोक भेटले सर. यस आहेत ना नोमध्ये लपलेले असतात. कुठं लपलेले असतात, खरे एक जबरदस्त रॉकिंग लेवलची जी टीम, जे लीडर असतात ना, ते अशा लोकात असतात. पण ते शोधण्यासाठी नोचा सामना करावा लागेल तर यस भेटायला चालू आहे का तयार. तर मी इमोशन्स, एक्स्ट्रीम इमोशनला बदलून टाक.